आज उस्मानाबाद नगरपालिका मुख्याधिकारी साहेब मॅडम यांना मी निवेदन दिलेलं आहे की खाजानगर उमिली कॉलनी दर्गा रोड या प्रभागात म्हणजे संपूर्ण शहरभर मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा सुरसुळा झालेला आहे आणि खाजानगरमध्ये खास करून खाज सुटलेले कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुरसुळा झालेला आहे। पण त्यांना जी खाज सुटलेली आहे ते तिथं पसरवण्याचा खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। वयस्कर माणसं लहान मुळे येताना जाताना हे कुत्रे त्यांच्या अंगावर जात आहेत आणि 5 ते 6 शाळा त्या प्रभागामध्ये आहेत। मंदिर आणि मोठं दर्गा हे श्रद्धास्थाने पण तिथं आहेत। लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या अंगावर जाणे, भुंकणे व त्यांचा चावा घेणे अशा प्रकारचे मोकाट जनावरांकडून माणसांना त्रास होत आहे। तर यावर कोणतीही कारवाई केली जात नाही। या अगोदर पण 2 वेळेस मॅडमला भेटून निवेदनं दिलेले आहेत, पण त्याच्यावर काही कार्य झालेलं नाही। आता मी आज निवेदन दिलेलं आहे की 7 दिवसामध्ये या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व दुसरी एक अशी मागणी आहे की कचरा डेपो पानंद रोडला कचरा डेपो आहे, तो कचरा आठवड्यातून 2-3 वेळा जाळला जातो। त्याचा खूप मोठ्या प्रमाणात हवेमध्ये प्रदूषण होत आहे आणि रात्री धूर पसरत आहे। त्यामुळे एवढा भयानक धूर आहे की समोरचा पण माणूस दिसत नाही। एवढा भयानक धुरामुळे वयोवृद्धांना श्वासाचा आणि लहान मुलांना श्वासाचा त्रास होत आहे आणि ही रोग पसरत आहे। त्यामुळे आज मॅडमने निवेदन दिलेलं आहे आणि 7 दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। 7 दिवसामध्ये जर या मोकाट जनावरांचा कुत्र्यांचा जर बंदोबस्त झाला नाही तर 7 दिवसानंतर आम्ही आमची खास सुटलेले हे जे कुत्रे आहेत आम्ही त्या नगरपालिका कार्यालयामध्ये सोडू। नगर ये भाग के अंदर वार्ड नंबर 1 है वो, और वहाँ पे गंदगी का प्रमाण बहुत ज़्यादा है, जिसकी वजह से सुअर और कुत्तों की तादाद इतनी ज़्यादा है और पूरे बीमारी वाले खुजली वाले, जिसकी वजह से वहाँ पे धार्मिक स्कूल है, अहियाल उलूम मस्जिद बहुत सारे हैं, स्कूल हैं, उर्दू स्कूल है, जिसकी वजह से बाहर निकलना मुश्किल हो गया है। क्रिस्चियन इंग्लिश स्कूल है, अभिनव इंग्लिश स्कूल है और छोटे छोटे बच्चे वहाँ पे आते हैं। इतनी स्कूल वाले एरिया के अंदर इतने ज़्यादा कुत्ते हो गए हुए कि जिसकी वजह से पूरा एरिया जो है त्रसित हो रहा है, तकलीफ में है, जिसका कुछ ना कुछ इंतज़ाम करके हम आपको सीओ मैडम को अभी अर्ज़ दी है और उनको जो है गुजारिश है कि इसका इंतज़ाम करें और जल्द से जल्द करें। ठीक।